गातो, इथून वरून गातो. मग त्यामुळे आपल्याला आवाज, जे काही मोठे मोठे सिंगर असतात ते आतून पोटातून काय करत असतात, गात असतात. म्हणजे साऊंडचं काय, ते एअरशी काय करत असतात, एक प्रकारे खेळत असतात. त्यांना माहित असतं की कशा प्रकारे आपण हे केलं, त्यामुळे हा वोकल कॉर्ड्सचा ते स्टडी करतात. त्यानंतर येतं रेझोनन्स. आता रेझोनन्स ही टर्म काय आहे बघा. त्याला मराठीत बोलतात रेझोनन्सला अनुनाद. रेझोनन्स म्हणजे अनुनाद. म्हणजेच काय तर द साऊंड इज देन अँप्लिफाईड अँड मॉडिफाईड. अँप्लिफाईड म्हणजे तुम्हाला मी मागे सांगितलेलं, आपण कुठली 4 कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्यात साऊंडच्या, कोणाला आठवतंय का? काही कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्यात आपण साऊंडच्या. कुठल्या? वेव्हलेंथ आठवतंय? ह्या बघा, ह्या आपण बघितलेल्या. अँप्लिट्यूड, स्पीड, वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी, या 4 बघितल्या होत्या. आणि मी तुम्हाला होमवर्क मध्ये लिहायला पण सांगितलेलं, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ वेव्स. आठवतंय? खूप गॅप पडल्यामुळे काही आठवणार नाही, म्हणून एकदा पुन्हा रिवाइज करते मी. ठीक आहे. 4 कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेल्या आपण वेव्सच्या. कुठल्या? वेव्हलेंथ म्हणजे तरंग लांबी, बरोबर. फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. वेव्हलेंथ म्हणजे काय, तर ह्या 2 क्रेस्ट आणि ट्रफ मधलं काय अंतर. ओके, याला काय बोलणार? वेव्हलेंथ. ही वेव्हलेंथ आपण बघितलेली. त्यानंतर फ्रिक्वेन्सी बघितलेली आणि अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवतंय का? अँप्लिट्यूड म्हणजे काय? मी तुम्हाला हे पण सांगितलेलं की आपण माईक का वापरतो. माईक का वापरतो आपण? कारण टीचर आपला आवाज लाऊड म्हणजे मोठ्याने होण्यासाठी. आपला जो ओरिजिनल साऊंड आहे तो थोडा आपल्याला काय करायचा आहे, लाऊड करायचा. त्यासाठी आपण काय करतो, माईक यूज करतो. मग माईक हे असं इन्स्ट्रुमेंट आहे, ते आपल्या आवाजाला काय करतं, वाढवतं. म्हणजे तुम्हाला हे पण सांगितलेलं, आपण जेव्हा मोबाईल मध्ये आपला आवाज रेकॉर्ड करतो तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे व्हायब्रेशन्स भेटतात, बरोबर. अशा प्रकारचे व्हायब्रेशन्स भेटतात. आणि तुम्ही सडनली जर मोठा आवाज केला तर व्हायब्रेशन्स काय होतात, असे मोठे होतात, बरोबर. असे मोठे व्हायब्रेशन्स होतात, बरोबर. सडनली मोठा आवाज केला. जर तुमचा आवाज छोटा असेल तर त्याचे व्हायब्रेशन्स छोटे छोटे असतात. समजतंय ना. आणि मग ह्याच हाईटला आपण काय बोलतो, अँप्लिट्यूड. या हाईटला काय बोलतो आपण, अँप्लिट्यूड. म्हणजे आपला आवाज वाढणे म्हणजे काय होतो, हा अँप्लिट्यूड मोठी होते. काय होते, अँप्लिट्यूड मोठी होते. त्यालाच बोलतात अँप्लिफिकेशन, म्हणजे अँप्लिफाय करणे. आपला आवाज अँप्लिफाय करायचा म्हणजे काय करायचा, आपल्या आवाजाची अँप्लिट्यूड काय करायची, वाढवायची. काय करायची, अँप्लिट्यूड वाढवायची. समजलं? येस मॅम. रेझोनन्स म्हणजे काय, रेझोनन्स अनुनाद म्हणजे काय, लक्षात घ्या. साऊंड इज देन अँप्लिफाईड. साऊंड अँप्लिफाय करतो म्हणजे काय करतो, त्याची अँप्लिट्यूड आपण काय करतो, वाढवतो. साऊंड अँप्लिफाय करतो म्हणजे काय करतो, त्याची अँप्लिट्यूड आपण काय करतो, वाढवतो. आणि मॉडिफाय करतो. मॉडिफाय करतो बाय द शेप ऑफ द माउथ, थ्रोट अँड नसल कॅव्हिटीज. ह्या ज्या इथे आपल्या कॅव्हिटीज असतात, नसल कॅव्हिटीज, इथे बघा, इथे तुमचे वोकल कॉर्ड आहे. थोडे झूम करून दाखवते. इथे बघा, तुम्हाला दाखवलं, इथे काय आहे, तुमचं वोकल कॉर्ड आहे. इथे खाली ऍसोफेजस आहे आणि इथे काय आहे, एअर ट्रॅक. तुम्ही जे काही आतमध्ये एअर घेता, इथे काय केली जाते, ती ट्रॅक केली जाते बाय द आपण जेव्हा गिळतो आतमध्ये एखादी गोष्ट किंवा एअर आपण आतमध्ये गिळतो, ती इथे काय केली जाते, ट्रॅक. तो ट्रॅक आहे. ओके. सो इथे काय केलंय, साऊंड अँप्लिफाय केला जातो, मॉडिफाईड केला जातो. कशामुळे मॉडिफाईड, शेप ऑफ द माउथ. आपल्या माउथला तसा शेप दिलाय, माउथ, थ्रोट अँड नसल कॅव्हिटी.
ओके, म्हणजे आपल्या माउथचं तसं स्ट्रक्चर ऑलरेडी बनवलेलं आहे की जेणेकरून आपला आवाज काय होईल, अँप्लिफाईड होईल आणि मॉडिफाईड होईल. ओके, मग सिंगर लोक काय करतात, वेगवेगळ्या साधना करतात त्यांच्या आवाजात. अजून श्वासांचं आपण जर गायला गेलो तर आपल्याला काय लागतो, कधी कधी धाप लागते, बरोबर. मग सिंगर लोक काय करतात, वेगवेगळ्या साधना करून श्वासांवर कंट्रोल करतात, जेणेकरून काय होतात, जे गाताना ते श्वासांवर काय करू शकतात, कंट्रोल करू शकतात. मग त्यालाच काय बोलतात, आपला साऊंड आपण काय करतो, मॉडिफाय करतो. ओके, कोणाचा आवाज येतोय माईकचा? त्यानंतर काय, स्पीच आपण जे बोलतो ते, द व्हायब्रेशन्स आर शेप्ड इनटू स्पीच अँड लँग्वेज अलाउंग अस टू कम्युनिकेट इफेक्टिव्हली. आपण जे बोलतो ते काय, आपले व्हायब्रेशन्स इनटू शेप. आपल्याला ल बोलायचं असेल तर आपण कशा प्रकारे करतो, आपल्याला क बोलायचं असेल तर आपण जीभ टाळूला लावतो, ल बोलायचं असेल तर आपल्याला जीभ टाळूला लावतो. काही शब्द असे की जिथे आपण फक्त ओठांचा वापर करतो. ब बोलायचा असेल तर आपण काय करतो, दोन ओठ एकमेकांना चिटकवतो. क बोलायचं असेल, च बोलायचं असेल, वेगवेगळे वर्ड्स आपल्याला बोलण्यासाठी आपण काय करतो, वेगवेगळ्या प्रकारे प्रोनाऊन्स करतो, बरोबर. इफेक्टिव्हली बोलण्यासाठी आपण लहानपणी बोलू शकतो का एवढं क्लिअर? प्रॅक्टिस करून करून आपण काय बोलायला लागतो, स्पष्ट बोलायला लागतो, बरोबर. येस मॅम. येस. आता लाऊड स्पीकर आपण बघतो, बरोबर. साऊंड जनरेशन बाय द लाऊड स्पीकर. ह्या लाऊड स्पीकर मध्ये एक मॅग्नेट युज केला जातो, इलेक्ट्रोमॅग्नेट. म्हणजे तिथे इलेक्ट्रिक फील्ड पण आहे आणि तुमचं मॅग्नेटिक फील्ड पण असतं. इलेक्ट्रोमॅग्नेट. तुम्ही कोणताही हे बघितलं असेल, स्पीकर बघितला असेल, तिथे असं त्या पाठीमागे असं गोल काहीतरी असतं, ते त्याच्यात काय असतं, मॅग्नेट असतं. ओके, ते मॅग्नेट काय करतं, इट कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल सिग्नल इनटू व्हायब्रेशन्स ऑफ स्पीकर. आणि ह्याचं स्ट्रक्चर पण बघा कसं केलेलं आहे, असं स्ट्रक्चर केलेलं आहे, गोलाकार स्ट्रक्चर केलेलं आहे. आणि आतमध्ये मॅग्नेट आहे, जो इलेक्ट्रोमॅग्नेट काय करतो, तुमचा जो इलेक्ट्रिकल सिग्नल आहे त्याचं कशात कन्वर्ट करतो, व्हायब्रेशन्समुळे, जेणेकरून तुम्हाला साऊंड ऐकायला येईल. जे काय तुम्हाला गाणं ऐकायचंय ते तुम्हाला गाणं काय होईल, ऐकायला येईल. ओके. येस मॅम. ओके मॅम. येस मॅम. हा लेसन आहे तुम्हाला एक्झाम मध्ये, एक्झाम मध्ये आहे काय मॅम? हा लेसन कितवा आहे? 15th लेसन आहे. टीचर 9th पर्यंत आहे मॅम. ओके ओके. इथे तुमचा कोन केलेला आहे, कोन स्पीकर कोन आहे. स्पीकर कोन मधून काय होतं, मूव्स बॅक अँड फोर्थ डिस्प्लेसिंग एअर टू क्रिएट अ वेव्स. हा जो असा ट्रान्सपरंट असतो ना, त्याच्या आतमध्ये कोन असतो, कोनिकल्स का दिलेले असतात, जेणेकरून तुमचा जो साऊंड आहे तो काय येईल, व्यवस्थित एअर डिस्प्लेस होऊन तुम्हाला वेव्स क्रिएट होतील. त्यानंतर डायफ्राम म्हणजे हा पातळ पडदा जो लावलेला असतो स्पीकरला बाहेर, ब्लॅक कलरचा पातळ पडदा असतो ना स्पीकरला, त्याला बोलतात डायफ्राम. काय बोलतात, डायफ्राम. तो काय करतो, अँप्लिफाईज द व्हायब्रेशन्स प्रोड्युसिंग डिझायर्ड साऊंड आउटपुट. तो जो डायफ्राम आहे, तो जो पडदा आहे ब्लॅक कलरचा, तो काय काम करतो, अँप्लिफाय म्हणजे तुमचे जे व्हायब्रेशन्स येतात त्याला काय करतो, अँप्लिफाय म्हणजे इन्क्रीज करून एक डिझायर्ड साऊंड आउटपुट आपल्याला देतो. ओके. इथे बघा, इथे मॅग्नेट आहे पाठीमागे. तुम्ही जर एखादा तुमचा जुना झालेला साऊंड स्पीकर वगैरे असेल तर तो तुम्ही आतमध्ये बघितलात खोलून, तर आतमध्ये तुम्हाला गोलाकार असं मॅग्नेट भेटेल. ते मॅग्नेट काय करतं, तर तुमचे जे इलेक्ट्रिकल सिग्नल असतात ते व्हायब्रेशन्स म्हणजे साऊंड प्रोड्यूस करतं. ओके. इलेक्ट्रिकल सिग्नल, इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्वर्टेड इनटू साऊंड एनर्जी.
इथे कन्व्हर्जन कुठल्या दोन एनर्जीचं होतं तर इलेक्ट्रिकल एनर्जी इज कन्व्हर्टेड इन टू साऊंड एनर्जी. ओके. त्या मॅग्नेटला बाहेरून कॉइलनी वाउंड केलेलं असतं. मॅम हे राईट करायचंय? नाही राईट करायचं. आता हा इम्पॉर्टन्स ऑफ साऊंड इन डेली लाईफ. साऊंड इम्पॉर्टंट आहे ना. विदाउट साऊंड तुम्ही काही जर तुम्हाला काही ऐकायलाच आलं नाही तर तुम्ही काहीच करू शकत नाही. आपण आता ऑनलाईन शिकतोय म्हणजे तुम्हाला साऊंड इम्पॉर्टंट आहे. बरोबर. तुम्ही एखादी नवीन गोष्ट बघताय तर तुम्हाला साऊंड इम्पॉर्टंट आहे. कशासाठी? फर्स्ट कम्युनिकेशन. बिकॉज ऑफ साऊंड वी आर कम्युनिकेटिंग. बरोबर. आपण कम्युनिकेशन कशामुळे करतोय? साऊंडमुळे. म्हणजे तुम्ही इथून खूप लांब बसलाय तरीही माझा आवाज ऐकू शकता. कशामुळे? तर ह्या टेक्नॉलॉजीजमुळे. टेक्नॉलॉजीज काय करते? इलेक्ट्रिकल साऊंड, इलेक्ट्रिकल एनर्जी कशामध्ये कन्वर्ट करते? साऊंड एनर्जी मध्ये. त्यामुळे माझा आवाज तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात बसलेला असाल तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत जाऊ शकतो. बरोबर. त्यानंतर एंटरटेनमेंट आपण बघितलं. म्युझिक मध्ये तर साऊंड इम्पॉर्टंट आहे. वेगवेगळे व्हेरिएशन्स आपल्याला साऊंडचे बघायला भेटतात. आपण एक एक्झाम्पल बघितलेलं वॉटरचं. बरोबर. पाण्यामध्ये बाउलमध्ये आपण पाणी घेतले, 7 बाउल आपण ठेवले आणि त्याच्यावर एखाद्या चमच्याने जर आपण स्ट्राईक केलं तर त्यातून पण वेगवेगळे साऊंड प्रोड्यूस होतात. बरोबर. त्यानंतर येस मॅम. आपण वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज. मॅम आम्ही हा प्रयोग करून बघितलंय. ओके. व्हेरी गुड. घुंगरू असतात. घुंगरू वेगवेगळ्या प्रकारे आपण वाजवले तर त्यातून वेगवेगळी म्युझिक प्रोड्यूस होते. बरोबर. अजून बरं, तुम्हाला शाळेत बसल्या तुम्ही बेंच वाजवत असता कधी कधी. त्यातून वेगवेगळी तुम्हाला सवय असते ना बेंच वाजवायची. कोण जर नसेल तर तुम्ही बेंच वाजवत बसता. मग त्यातून पण वेगवेगळे साऊंड काय होत असतात? प्रोड्यूस होत असतात. बरोबर. घरी असलात तर तुम्ही भांडी वाजवा, डबे वाजवत असतात. बरोबर. त्यातून पण काय होत असतो? साऊंड प्रोड्यूस होत असतो. त्यानंतर सेफ्टी आणि अवेअरनेस. आपण अँब्युलन्सला हे लावलेला असतो. अँब्युलन्स काय असतो? आपल्याला सायरन असतो. बरोबर. त्यानंतर कशाला आपण घरी आपल्या बेल लावतो? कशासाठी? आपल्या सेफ्टीसाठी. बरोबर. इव्हन दो काही ठिकाणी गेटवर अशा प्रकारची अरेंजमेंट केलेली असते इलेक्ट्रोमॅग्नेट वापरून की कोण जर आतमध्ये शिरत असेल तर काय होतो? अलार्म वाजतो. त्या अलार्मच्या आवाजामुळे आपण काय होऊ शकतो? अलर्ट होऊ शकतो की आपल्या गेट जवळ किंवा आपल्या घराजवळ कोणीतरी अननोन पर्सन आलेलं आहे. बरोबर. इव्हन तो पोलिसांच्या गाडीला असतो सायरन, म्हणजे आपल्याला समजतं. परत त्या साऊंड मध्ये अँब्युलन्सचा सायरनचा साऊंड वेगळा असतो आणि पोलिसांच्या सायरनचा, गाडीचा सायरन वेगळा असतो. मग आपल्याला त्या दोन्हीच्या आवाजाच्या डिफरन्समुळे समजेल की ही अँब्युलन्स येते का पोलिसांची गाडी येते. बरोबर. वॉर्निंग सिग्नल्स. इव्हन दो तर ते कशासाठी असतं? आपल्या सेफ्टीसाठी असतं. कशासाठी? सेफ्टीसाठी. सेफ्टीसाठी असते मॅम. येस. तर हे आजचा एक क्वेश्चन तुम्हाला काय लिहायचं आहे? इम्पॉर्टन्स ऑफ साऊंड इन अवर डेली लाईफ. फर्स्ट लिहायचं कम्युनिकेशन आणि कम्युनिकेशनच्या अंडर काय काय येतं ते लिहायचंय. त्यानंतर एंटरटेनमेंट, त्याच्या अंडर हे काय येतं ते लिहायचंय. आणि त्यानंतर सेफ्टी आणि अवेअरनेस. ओके. अवेअरनेस म्हणजे जागरूकता. ओके. ओके मॅम. संगीता मॅम साठी वापरतो. आपली डोअरबेल आहे. मॅम ग्रुपवर टाकून द्या. आपली डोअरबेल आहे फॉर द सेफ्टी. डोअरबेल वाजवल्यामुळे आपल्याला समजतं की आपल्या दारावर कोण आलेलं आहे. सायरेन्स म्हणजे अँब्युलन्सचा असेल, पोलिसांच्या गाडीचा असेल, त्याच्यामुळे आपल्याला समजतं. आपण जर गाडी चालवत असू तर पाठीमागून इमर्जन्सी आहे, मग आपल्याला अँब्युलन्सला जायला द्यायला हवं हे आपल्याला समजतं. वॉर्निंग सिग्नल्स म्हणजे काही गेटवर अलार्म लावलेले असतात जेणेकरून एखादी व्यक्ती आतमध्ये येत असेल तर ती काय देते आपल्याला? वॉर्निंग. तो अलार्म काय करतो? अलर्ट करतो. ओके. त्यानंतर एन्व्हायरमेंटल क्यूज म्हणजे
जे आपण वेदर फोरकास्टिंग म्हणजे हवामान अंदाज असतो तिथे मॅम, वेगवेगळ्या क्लास प्रकारचे नाही हो क्या? सिग्नल्स लावलेले असतात. काही ठिकाणी जर ते सिग्नल्स काय होतात साऊंड प्रोड्यूस करतात जेणेकरून आपल्याला काय होतं समजू शकतं. ओके. येस मॅम. अजून तुम्हाला काय काय माहितीये साऊंड? काय सांगाल तुम्ही साऊंड बद्दल? मॅम जसे साऊंड जसे वेगळ्या प्रकारचे साऊंड असतात तसा आवाज निघतो. येस. आणि साऊंड काय आहे? वेव आहे. साऊंड काय आहे? एक प्रकारची वेव आहे, तरंग आहे. येस. वेव. मॅम प्रत्येक लहान ते मोठ्या साऊंड पर्यंत प्रत्येक साऊंड वेगळे असतात. येस. आपण साऊंड तसा काढला तसा ध्वनी निघतो. तो आणि टीचर वेगवेगळे आपण आपल्या पद्धतीने जेवढा साऊंड वाढवण्याच्या प्रोसेसला काय बोलतात? ऍम्प्लिफिकेशन. काय बोलतात? ऍम्प्लिफिकेशन. येस. आता मला सांगा, इथे तुम्हाला एक्सरसाइज मध्ये दिसतंय द रिजन इन साऊंड वेव्ह विथ हायर प्रेशर अँड डेन्सिटी इज कॉल्ड. काय असतं? जिथे डेन्सिटी हाय असते तिथे प्रेशर पण हाय असतं, तिथे काय येईल? कंप्रेशन येईल का रेअरफॅक्शन येईल? आकुंचन येईल का प्रसरण येईल? टीचर कंप्रेशन. कंप्रेशन. आणि तिथे लो प्रेशर आणि डेन्सिटी आहे तिकडे रेअरफॅक्शन. बरोबर. जिथे लो प्रेशर आणि लो डेन्सिटी आहे तिथे रेअरफॅक्शन म्हणजे प्रसरण आणि आकुंचन म्हणजे कंप्रेशन. ओके. कंप्रेशन. मीडियम जे आहे, माध्यम जे आहे ते इम्पॉर्टंट आहे का साऊंड साठी? साऊंड प्रोड्यूस होण्यासाठी, जनरेट होण्यासाठी माहिती काय? नेसेसरी. येस. नेसेसरी. येस. आणि आपण आताच लाऊड स्पीकरचं एक्झाम्पल बघितलं. इन लाऊड स्पीकर मी तुम्हाला सांगितलं कोणती एनर्जी कोणत्या ह्याच्यात कन्वर्ट होते लाऊड स्पीकर मध्ये? मॅग्नेट. इलेक्ट्रिक कन्वर्टेड इंटू साऊंड एनर्जी. इलेक्ट्रोमॅग्नेट आपण वापरतो पण तो काय करतो? इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्टेड इंटू साऊंड एनर्जी. इलेक्ट्रिक सिग्नल त्याला भेटतात आणि ते इलेक्ट्रिक सिग्नल कशामध्ये कन्वर्ट होतात? तर साऊंड मध्ये. आपल्याला ऐकायला आउटपुट साऊंड. बरोबर. तर मग जो लाऊड स्पीकर आहे तो लाऊड स्पीकर काय करतो? इलेक्ट्रिक एनर्जी कन्वर्टेड इंटू साऊंड एनर्जी. ओके. आपण आपला लेसन एकदा रिवाइज करू. ओके. कारण खूप दिवसांनी पुन्हा घेतोय आपण रिवाइज करू. साऊंड इज अ मेन काय आहे? प्रकारचं व्हायब्रेशन्स. काय भेटतात आपल्याला? व्हायब्रेशन्स भेटतात साऊंड मध्ये. बरोबर. साऊंड. मॅम रिपीट करा. साऊंड म्हणजे काय? एक प्रकारचं व्हायब्रेशन्स आहे. बरोबर. व्हायब्रेशन्स आहे एक प्रकारचे. आपल्या डेली लाईफ मध्ये व्हेरी इम्पॉर्टंट रोल प्ले करतो साऊंड.
विदाऊट साऊंड आपण काय करू शकत नाही, ऐकायला चाललं नाही तर आपण कोणतीही ऍक्टिव्हिटी करू शकत नाही. आपण जे कम्युनिकेशन करतो एवढ्या लांबून तेही आपलं आपण करू शकत नाही. ओके, सो साऊंड प्ले अ इम्पॉर्टंट रोल इन अवर डेली लाईफ. बरोबर. हा जो तुम्हाला ट्युनिंग फॉर्क, बरोबर, ट्युनिंग फॉर्क कशासाठी वापरतात तर आपल्याला फ्रिक्वेन्सी एखाद्या ही वेव्हलेंथ काढायची असेल तर ती काय वापरतात, ट्युनिंग फोर्क. हा जो इन्स्ट्रुमेंट आहे त्याला काय बोलतात, ट्युनिंग फोर्क. आपल्या घरी चिमटा असतो ना, बरोबर. चिमटा आपण जर व्हायब्रेट केला, एखाद्या गोष्टीवर आपटला तर त्यातून जसे व्हायब्रेशन्स येतात, बरोबर, व्हायब्रेशन दिसतात ना, व्हायब्रेट कसा होतो. इव्हन दो आपण रबर, जेव्हा रबर असा ताणून धरला आणि त्याला मध्येच आपण त्याला व्हायब्रेट केलं तर ते काय होते, स्ट्रिंग व्हायब्रेट होते ना. वीणेची स्ट्रिंग कशी व्हायब्रेट होते, वीणा आपण वाजवतो, तंबोरा वाजवतो, बरोबर. व्हायब्रेशन्स म्हणजे काय तर त्याच्यातून एअर काय होत असते, व्हायब्रेट होत असते. आणि त्यात दोन टर्म येतात, एक कंप्रेशन आणि एक रेअरफॅक्शन, आकुंचन आणि प्रसरण. बरोबर. कंप्रेशन म्हणजे आकुंचन, जिथे जे एअर प्रेशर आहे ते काय होतं, एकदम हाय असतं. प्रेशर कसं असतं, एकदम हाय, म्हणजे तुमचे व्हायब्रेशन असतं ते काय एकदम जवळ जवळ दिसणार तुम्हाला. आपण साऊंड कशी दाखवतो, साऊंड वेव्ह अशी दाखवतात लाईननी. ओके, कारण ती लॉंगिट्युडिनल वेव्ह आहे, ती त्याला बोलतात लॉंगिट्युडिनल वेव्ह. त्यामुळे प्रेशर काय असतं, हाय, आणि डेन्सिटी पण काय असते, हाय. याला बोलतात कंप्रेशन म्हणजे आकुंचन, आणि प्रसरण म्हणजे रेअरफॅक्शन. ओके, जिथे तुमची डेन्सिटी आणि प्रेशर काय असतं, लो असतं. डेन्सिटी आणि प्रेशर काय असतं, लो असतं. आणि मग जसं प्रेशर मध्ये चेंज होत असतात तसं आपल्याला काय असतं, आवाज ऐकू येत असतं. जर मी एकदम स्लो बोलले तर तुम्हाला आवाज येईल का, नाही. मला बोलायचं असेल तर काय करायला लागेल, माझ्या एअर प्रेशर मध्ये काय करायला लागेल, चेंजेस करायला लागतील. बरोबर. आपण आपल्या घशाला काय देतो, प्रेशर देतो आणि आपण बोलतो. बरोबर. म्हणजे आपण एअर काय करतो, एअर प्रेशर करत असतो बोलताना, त्याच्यातून आपल्याला काय होतो, साऊंड होतो. ओके. ओके मॅम. आणि साऊंड प्रोड्यूस जनरेट व्हायला मीडियम नेसेसरी आहे. मीडियम इज नेसेसरी फॉर द जनरेशन ऑफ साऊंड. ध्वनी प्रोड्यूस व्हायला, ध्वनी जनरेट व्हायला तुम्हाला माध्यमाची गरज लागते. बरोबर. मग ते माध्यम एअर, वॉटर आणि सॉलिड तिन्ही मधून काय करतं, तिन्ही मधून साऊंड, ध्वनी काय होते, ट्रॅव्हल होते. ध्वनी जो आहे साऊंड ट्रॅव्हल्स तिन्ही मधून होतं, एअर मधून पण, वॉटर मधून पण होतं आणि सॉलिड मधून पण होतं. बरोबर. त्याच्यामुळेच आपले भांडी आपण वाजवली, भांड्यांमधून पण साऊंड प्रोड्यूस होतो. बरोबर. वॉटर मधून पण आपण साऊंड प्रोड्यूस करतो आणि एअर मुळे काय करू शकते, प्रवाहित होऊ शकते. आवाज येत नाही मॅम. आता येतोय आवाज मॅम. तुमचा आवाज येतोय पण ब्रेक होतोय मॅम तुमचा आवाज. आता येतोय का आवाज? येस मॅम. ओके. तर तुम्हाला फिल इन द ब्लँक्स मध्ये पण विचारू शकतात की साऊंड ट्रॅव्हल्स थ्रू द 3 मीडियम. कोणते कोणते मीडियम आहेत, वॉटर आहे, सॉलिड आहे आणि एअर. तिन्ही मीडियम मधनं साऊंड काय होऊ शकतो, ट्रॅव्हल होऊ शकतो. आणि विदाउट मीडियम साऊंड कॅनॉट बी ट्रॅव्हल. जर मीडियम नसेल, पोकळी असेल, व्हॅक्युम असेल तर साऊंड प्रोड्यूस होत नाही. आणि ह्याच्यासाठी एक एक्सपेरिमेंट केला होता की साऊंड प्रोड्यूस व्हायला खरंच माध्यमाची गरज लागते की नाही, तर त्यासाठी कुठला एक्सपेरिमेंट केला होता, आपण आपल्याला दिलेला एक एक्सपेरिमेंट. ओके. हा बघा, हा एक एक्सपेरिमेंट केला होता. कोणता एक्सपेरिमेंट केला होता तर एक काय केली होती, एक जार घेतला, काचेचा जार, त्याच्यावरती काय केलं, एक बेल टाकले, इलेक्ट्रिक बेल. इथे बाहेर स्विच लावले आणि तो कॉर्कनी काय केलंय, ती जार क्लोज केले आणि इथे खाली एक व्हॅक्युम पंप लावलाय. मग स्टार्टिंगला काय केलं, ही इलेक्ट्रिक बेल त्यांनी काय केली, रँग केली.
त्या आतमध्ये एअर पार्टिकल असल्यामुळे ती बेल काय झाली, वाजली. पण जसं त्या व्हॅक्युम पंपनी सगळी एअर आपण बाहेर काढून घेतली, व्हॅक्युम पंप काय करतो, सक्स करतो. व्हॅक्युम पंपनी काय केली, सगळी एअर बाहेर काढून घेतली. एक एअरचा पार्टिकल त्या जार मध्ये राहिला नाही, त्यामुळे आपल्याला त्या बेलचा आवाज ऐकू आला नाही. आणि त्याच्यावरून कन्क्लुजन काय झालं, तर जिथे मीडियम नाही तिथे ध्वनी येणार, आपल्याला आवाज ऐकू येणार नाही. येस, मग साऊंड प्रोड्यूस होण्यासाठी मीडियम काय आहे, माध्यम गरजेचं आहे. त्यानंतर हे मेन 4 कॅरेक्टरिस्टिक्स, आणि ह्या 4 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला 10th पर्यंत आहेत, त्यामुळे 8वी पासूनच तुम्हाला आता ह्या बेस एकदम क्लिअर करून टाकायचे आहेत. ह्या तुम्ही साऊंडचा अभ्यास केलात तरी पण आहे, जेव्हा तुम्ही लाईटचा अभ्यास कराल तेव्हा पण तुम्हाला या येणार आहेत. रिफ्लेक्शनचं जेव्हा तुम्ही कराल, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, लाईटचा जेव्हा तुम्ही स्टडी कराल तेव्हा सुद्धा या 4 टर्म येणारच आहेत. त्यामुळे तुम्हाला डोक्यात एकदम फिट करून ठेवायच्यात या 4 टर्म. कोणत्या, वेव्हलेंथ, फ्रिक्वेन्सी, अँप्लिट्यूड आणि स्पीड, आणि एक टाइम पिरियड म्हणून आहे. या 5 टर्म तुम्हाला फिट करून ठेवायचे, हायलाइट तुमच्या बुक मध्ये लिहून ठेवू शकता. तर कोणत्या, वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय, ह्या जी आपली साऊंड वेव्ज आहे त्या 2 कॉन्झिक्युटिव्ह क्रेस्ट आणि ट्रफ मधलं जे डिस्टन्स आहे, ओके, त्याला बोलतात वेव्हलेंथ. या 2 वेव्ह मधलं ही जी एक सायकल कम्प्लीट होते त्याला बोलतात वेव्हलेंथ. वेव्हलेंथ म्हणजे काय, तर ही तुमची वेव्ह आहे, त्याची आपल्याला लेंथ काढायची. हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स काय आहे, तुमची वेव्हलेंथ. ओके, द डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्झिक्युटिव्ह क्रेस्ट अँड ट्रफ्स ऑफ अ साऊंड वेव्ह इज कॉल्ड वेव्हलेंथ. आणि ज्या कॅरेक्टरिस्टिक्स पण मी तुम्हाला लिहायला सांगितल्या होत्या, डेफिनेशन्स. त्यानंतर फ्रिक्वेन्सी, वारंवारता. तुम्हाला मॅथ्स मध्ये पण ही फ्रिक्वेन्सी टर्म येत असेल, वारंवारता. तुम्हाला एखादी गोष्ट की तुम्हाला सांगतात, बरोबर, अशा प्रकारे अशी लाईन देता, असं काहीतरी मॅथ्स मध्ये आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, वारंवारता म्हणजे काय, तर तुम्ही एका सेकंदामध्ये किती सायकल्स भेटतात, ही आपली एक सायकल झाली, बरोबर. नंतर दुसरी सायकल, ही दुसरी सायकल झाली. तर एका सेकंदामध्ये तुम्हाला अशा किती सायकल भेटतात, त्या सायकल, व्हायब्रेशन्स, सायकल म्हणजे व्हायब्रेशन्स, किती व्हायब्रेशन्स भेटतात त्यावर काय आहे, त्या आवाजाची फ्रिक्वेन्सी. ओके, जर तुम्हाला एका सेकंदात 5 सायकल किंवा 5 व्हायब्रेशन्स भेटत असतील तर फ्रिक्वेन्सी तुमची 5. युनिट काय सांगितलेलं मी, फ्रिक्वेन्सीचं युनिट काय आहे, युनिट काय आहे आठवतंय का, फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्झ. काय युनिट आहे, हर्ट्झ नावाचा सायंटिस्ट आहे, त्याच्या नावावरून युनिट काढलेला आहे, हर्ट्झ. ओके, फ्रिक्वेन्सीचं युनिट लिहून ठेवा हवं तर. त्याला शॉर्ट मध्ये एच आणि झेड असं लिहितात, एच कॅपिटल आणि झेड स्मॉल. ओके, एच झेड. फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे एच झेड, हर्ट्झ. 5 हर्ट्झ, 3 हर्ट्झ, 4 हर्ट्झ, 20 हर्ट्झ. आणि वेव्हलेंथ आहे, लेंथ आहे म्हणजे मीटर मध्येच आपण मेजर करतो. ओके, सो वेव्हलेंथचं युनिट आहे तुमचं मीटर आणि फ्रिक्वेन्सीचं युनिट आहे हर्ट्झ. ओके, लक्षात ठेवा. येस मॅम. ओके मॅम. दुसरी नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे आपली, अँप्लिट्यूड. तुम्हाला सांगितलं अँप्लिट्यूड म्हणजेच काय करतो आपण, वेव्हची हाईट वाढवतो. हाईट म्हणजे काय, तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. तुम्हाला तेच इमॅजिन करायचं, जेव्हा तुम्ही तुमचा आवाज रेकॉर्ड करता मोबाईलमध्ये, तर तुम्हाला पहिले जेव्हा तुम्ही शांत असता तेव्हा तुम्हाला अशी प्लेन लाईन दिसेल, बरोबर. ती काय झाली, तुमची मेन पोझिशन, रेस्टिंग पोझिशन, कारण तुम्ही काहीच बोलत नाही. पण जसं तुम्ही बोलायला सुरुवात करता त्या रेस्टिंग पोझिशन पासून पार्टिकल्स काय होतात, डिस्प्लेस्ड होतात. आणि त्यानंतर मॅक्झिमम जे डिस्प्लेसमेंट असते त्याला काय बोलतात तुम्ही, अँप्लिट्यूड. ही तुमची रेस्टिंग पोझिशन, आणि इथून हे आपण डिस्टन्स काय करतो, मेजर करतो. ते डिस्टन्स काय आहे, ती डिस्प्लेसमेंट, पार्टिकलची डिस्प्लेसमेंट म्हणजे पार्टिकल एका जागेवरून दुसऱ्या ठिकाणी जातो, त्याला काय बोलतात, अँप्लिट्यूड. ओके, जास्तीत जास्त पार्टिकल अँप्लिट्यूड. हे सगळं आपण काय करायचं, इमॅजिनेशन आहे. तुम्हाला पूर्ण इमॅजिन करायचं आहे की कसं होत असेल ऍक्च्युअल मध्ये. हा, ओके, येस मॅम.
तर अँप्लिट्यूड म्हणजे काय तर मॅक्झिमम डिस्टन्स. 1 मार्क्सला ह्या डेफिनेशन्स पण येऊ शकतात. सो ह्या डेफिनेशन्स व्यवस्थित करून ठेवायच्या आहेत. आणि ह्या 12th पर्यंत तर आहेच, पण जे सायन्स नाही घेणार त्यांच्यासाठी 10th पर्यंत आहेतच. ओके, सो ह्या तुम्हाला डेफिनेशन एकदम तोंडपाठच करून ठेवायचे आहेत, मेंदूला सांगून ठेवायचे आहेत या डेफिनेशन्स. अँप्लिट्यूड काय आहे तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल्स फ्रॉम देअर रेस्टिंग पोझिशन. काही ठिकाणी जस्ट थोडे थोडे वर्ड्स चेंज होतील, बाकी काही नाही, कन्सेप्ट तीच आहे. अँप्लिट्यूड म्हणजे काय तर मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट. तुमचा पार्टिकल जो आहे जेव्हा आपण बोलतो तेव्हा जास्तीत जास्त किती डिस्प्लेस्ड होऊ शकतो. आणि लास्ट स्पीड, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द साऊंड वेव्ह पर युनिट टाइम. एका सेकंदामध्ये साऊंड वेव्ह किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते. ओके, त्याला काय बोलतात, त्या साऊंडचा स्पीड. म्हणजे एखादा व्यक्ती खूप फास्ट बोलतो, एखादा व्यक्ती खूप स्लो बोलतो, बरोबर. आपण एखादी व्हिडिओ बनवतो, त्याचा आपण काय करतो, स्पीड कधी कधी फास्ट करतो, कधी कधी स्लो करतो, बरोबर. म्हणजे एका सेकंदामध्ये ती साऊंड वेव्ह किती डिस्टन्स ट्रॅव्हल करते त्याच्यावर डिपेंड्स आहे. समजलं? येस मॅम. येस मॅम. आणि इथे मी अजून एक मेन्शन केलं होतं टाइम पिरियड. इथे मी लिहिलं होतं पिरियड म्हणजे काय, टाइम टेकन बाय द पार्टिकल टू कम्प्लीट 1 सायकल. म्हणजे हा पार्टिकल इथून निघाला, इथे आला आणि त्याला ही एक कम्प्लीट सायकल म्हणजे वेव्हलेंथ कम्प्लीट करायला किती वेळ लागला, त्या वेळेला आपण काय बोलतो तर पिरियड. ओके, काय बोलणार, पिरियड. टाइम पार्टिकल टू कम्प्लीट 1 सायकल. या 5 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला लिहायच्या. परत हवं तर लिहून ठेवा, कारण जेणेकरून तुम्हाला ते काय होतील, लर्न होतील. ओके, कारण ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत. जेव्हा तुम्ही लाईटचा स्टडी कराल, वेव्हचा, साऊंडचा स्टडी कराल, दोन्ही मध्ये ह्या 5ही टर्म येणार. ओके, जेव्हा तुम्ही वेव्हचा स्पेशली स्टडी करता, लाईट वेव्ह असेल किंवा साऊंड वेव्ह असेल, त्या 5 टर्म कंपल्सरी येतातच, कारण त्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, ओके मॅम. येस मॅम. ओके मॅम. ओके मॅम. येस मॅम. आणि सगळ्यांचं आवडतं आपलं साऊंड आणि म्युझिक. म्युझिक इज द क्रिएशन ऑफ साऊंड. तुम्ही वेगवेगळे व्हेरिएशन साऊंड मध्ये करून काय करू शकता, म्युझिक प्ले करू शकता, बरोबर. म्युझिक काय, साऊंड वर वेगवेगळे काय केले जातात, एक्सपेरिमेंट केले जातात. जेव्हा एखादं गाणं कंपोज केलं जातं तेव्हा काय केलं जातं, वेगवेगळे साऊंड काय केले जातात, कंपोज केले जातात. वेगवेगळ्या प्रकारे इन्स्ट्रुमेंट वाजवून काय करतो आपण, म्युझिक, एखादं गाणं काय केलं जातं, कंपोज केलं जातं. मग अशी तुम्ही सांगितलं, आम्ही हा एक्सपेरिमेंट करून बघितलेला पाण्याचा, बरोबर. येस मॅम. येस मॅम. येस मॅम. बरं, ते जत्रेमध्ये तुम्ही पेपेरी वाजवता, ते कसले, एअर थ्रू असतं ना, पेपेरी असते ती, एअरच्या व्हायब्रेशन्स मुळे ते साऊंड प्रोड्यूस होते, बरोबर. तुम्ही काय बरं, अजून काय बरं, आपटी बार आपण वाजवतो, बरोबर. तो आपटल्यामुळे त्याच्यातून एक साऊंड प्रोड्यूस होतो, ती एनर्जी बाहेर पडते, बरोबर. साऊंड एनर्जी पण बाहेर पडते आणि फटाक्यांची एनर्जी पण ती बाहेर पडते, बरोबर. येस मॅम. अजून कोणते एक्झाम्पल सांगाल तुम्ही साऊंडच्या रिलेटेड? फटाके मोठे. फटाक्यांमध्ये कोणती एनर्जी साऊंड एनर्जी मध्ये कन्वर्ट होते, कोणती एनर्जी त्याच्यामध्ये असते? जसं लाऊडस्पीकर मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी साऊंड एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. मग फटाक्यांमध्ये कोणती एनर्जी असते त्याच्यात इनपुट? तुतारी आहे. मी विचारलंय फटाके जेव्हा आपण वाजवतो फटाक्यांमध्ये कोणती एनर्जी, त्यात काय असतं, रासायनिक पदार्थ असतात, केमिकल्स असतात, बरोबर. केमिकल एनर्जी कन्वर्ट इन टू साऊंड. कसलं कन्वर्जन होतं, केमिकल एनर्जी कन्वर्ट साऊंड एनर्जी. मग फक्त साऊंड एनर्जीच भेटते का, लाईट एनर्जी पण भेटते, फटाक्यांची लाईट पण भेटते, म्हणजे 2 एनर्जी आपल्याला भेटतात. तर कोणती, साऊंड एनर्जी आणि लाईट एनर्जी. म्हणजे तुम्ही जेव्हा लाईटचा स्टडी कराल तेव्हा पण हे एक्झाम्पल येईल, आणि तुम्ही आता साऊंडचा स्टडी करताय तेव्हा पण फायर क्रॅकचा काय येईल तुम्हाला एक्झाम्पल येईल, बरोबर.
Yes, ma'am. Yes, ma'am. अजून प्रेशर कुकरची शिटी वाजते, बरोबर. Yes, इथे ma'am. काय होतं, Yes. हीट आपण देतो ना. Air- काय कुठली air एनर्जी म्हणजे? आपण हीट एनर्जी Air देतो, बरोबर. हा, एअर हीट प्रोव्हाइड काय करतो आपण, हीट एनर्जी प्रोव्हाइड करतो ना. इनपुट देताना काय देतो आपण, कुकरला हीट देतो आणि मग ती हीट एनर्जी काय करते, प्रेशर क्रिएट करते आणि त्यानंतर आपल्याला साऊंड एनर्जी मध्ये त्याचं काय होतं, प्रेशर जे आहे ते शिटीच्या थ्रू आपल्याला साऊंड थ्रू काय देतं, एक सिग्नल देतो की तुमचं जेवण काय झालेलं आहे, एवढं एवढं बनलेलं आहे, बरोबर. म्हणजे Yes, ma'am. प्रेशर. येस. Ma'am. Ma'am, अजून piano. येस, पियानो कोणतं येईल मला सांगा बरं. पियानो कोणतं इन्स्ट्रुमेंट येईल, स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट येईल, विंड इन्स्ट्रुमेंट येईल का परकशन इन्स्ट्रुमेंट येईल, कुठल्या कॅटेगरी मध्ये येईल पियानो. String. पियानो मध्ये स्ट्रिंग असते, पियानो मध्ये बटन्स असतात आणि त्या बटन्स मध्ये हवेचा वापर केलेला असतो. सो तो इन्स्ट्रुमेंट विंड इन्स्ट्रुमेंट आहे. Wind. विंड इन्स्ट्रुमेंट. Ma'am, हवेच्या कंपनांमधून काय केला जातो, साऊंड प्रोड्यूस केला जातो. कंपना म्हणजे व्हायब्रेशन्स. त्या व्हायब्रेशन मधून जेव्हा साऊंड प्रोड्यूस होतो त्याला बोलतात विंड इन्स्ट्रुमेंट. ओके, 3 कॅटेगरी आहेत. आता ज्यांची लिस्ट करायची राहिले त्यांनी आज पहिले लिस्ट बनवायची आहे. उद्या कोणता पेपर आहे, मराठी. ओके, पहिला त्याचा अभ्यास करा. पहिले त्याचा अभ्यास करा आणि मग हे एक नंतर बनवा, ठीक आहे. ओके मॅम. ओके. हा, रिपीट करतो. 3 प्रकारचे आपण इन्स्ट्रुमेंट पाहिले, स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट, विंड इन्स्ट्रुमेंट आणि परकशन इन्स्ट्रुमेंट. स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट मध्ये Yes, ma'am. जिथे तारेचा उपयोग केला जातो. Yes, ma'am. तारेचा उपयोग केला जातो, Yes, स्ट्रिंगचा ma'am. उपयोग केला जातो, बरोबर. त्याचे आपण बघितले, व्हायोलिन आहे, गिटार आहे, अजून वीणा आहे, तंबोरा आहे, अजून काय काय त्याच्यातून आपण काय करतो? स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट म्हणजे आपण जे हाताने वाजवतो ते, आणि जे वाइंड इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे आपण हवेवर चालवतो हा. ते. हाताने नाही, स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट जिथे स्ट्रिंग म्हणजे तारा युज केल्या जातात, जिथे तारेचा वापर केला जातो. तारांचा वापर केला Yes, जातो ma'am. तिथे, आणि वाइंड म्हणजे जिथे Wind. आपण फुंकर मारून जे चालू हा. होतात ते. येस, हवेच्या कंपनांमुळे. ओके, आणि लास्ट आहे परकशन, ma'am. जिथे 2 ऑब्जेक्ट एकमेकांवर काय करतात, इम्पॅक्ट म्हणजे एकमेकांवर आपटून किंवा एकमेकांवर आपण आपटून. स्ट्राईक करून ते काय केला जातो, आपण साऊंड प्रोड्यूस करतो. की ड्रम्स मध्ये आपण स्टिक त्याच्यावर मारतो, बरोबर. प्लेट असते ती स्टीलची प्लेट असते त्याच्यावर आपण मारतो. त्यानंतर टाळ असेल, झांज असेल, टाळमध्ये पण आपण 2 टाळ काय करतो, एकमेकांवर मारतो. त्याच्यातून त्या मारतो. दोघांचा इम्पॅक्ट म्हणून, त्या दोघांचा इफेक्ट म्हणून आपल्याला साऊंड ऐकायला येतो. मग तो कशात येतो, परकशन इन्स्ट्रुमेंट. ओके, अजून काय येईल परकशन Yes, इन्स्ट्रुमेंट. ma'am. Okay, ma'am. परकशन इन्स्ट्रुमेंट मध्ये अजून कोणते कोणते येतील एक्झाम्पल. रिपीट करा टीचर. परकशन इन्स्ट्रुमेंट मध्ये कोणते कोणते एक्झाम्पल येतील. लेझिम आहे. लेझिम मध्ये काय होतं, लेझिम आपण जेव्हा वाजवतो त्या लेझिम मध्ये जे काही Ma'am, छोट्या छोट्या प्लेट्स असतात त्या एकमेकांवर आपटतात, बरोबर. त्याच्यातून मग साऊंड प्रोड्यूस होतो. मग तो काय झाला, परकशन इन्स्ट्रुमेंट. कारण त्या छोट्या छोट्या प्लेट्सचा इफेक्ट आपल्याला काय भेटतो, लेझिम मध्ये. त्यानंतर घुंगरू आहेत. Ma'am, घुंगरू मध्ये पण झांज, काय ma'am. असतात. येस, झांज. येस, हा झांज Ma'am, आहे. बेल. मॅम, Yes. टाळ. हा टाळ आहे. त्यानंतर आपल्या शाळेची जी बेल असते, घंटा असते, मंदिरातली घंटा घंटा. असते, हा, ती पण काय Yes, ma'am. इन्स्ट्रुमेंट, बरोबर. मॅम, झांज. येस, मॅम, झांजरी. हा, झांजरी. येस येस. खंजिरी. हा, येस. आणि मेन सोर्स कोणता आहे, साऊंड प्रोड्यूस्ड कोण करतं, साऊंड प्रोड्यूस्ड कोण करतं, आपला You कोण mean Ear. करतं, Ear. साऊंड Ear. प्रोड्यूस्ड कोण करतं,
साऊंड प्रोड्यूस. इयर साऊंड प्रोड्यूस Ma'am, करतो ear. आपण, बोलतो कुठून? vocal cords. माउथ. माउथ मध्ये काय असतं? कॉर्ड्स. माउथ करतो. वोकल कॉर्ड्स मधून साऊंड प्रोड्युस्ड होत असतो. ओके, म्हणजे ज्यांना बोलता येत नाही त्यांच्या ma'am. वोकल कॉर्ड्स मध्ये प्रॉब्लेम असतात. ज्यांना बोलता येत नाही ना, जी मुलं असतात ज्यांना बोलता येत नाही त्यांच्या वोकल कॉर्ड्स मध्ये प्रॉब्लेम येतात. म्हणजे एअर आतमध्ये जाऊन सुद्धा ते कॉर्ड्स काय होत नाही, व्हायब्रेट होत नाही. ड्यू टू व्हायब्रेशन्स झाले नाही तर आपण बोलू शकत नाही. कधी कधी बघा नाही. आपण खूप बोललो की आपला घसा दुखतो, बरोबर? म्हणजे काय येतं, आपल्या वोकल कॉर्ड्स ताण येतो, आपल्या वोकल कॉर्ड्सवर ताण येतो आणि त्यामुळे आपला घसा काय होतो, दुखतो. ओके, कशामुळे दुखतो? कारण आपण खूप बोलल्यामुळे एअर प्रेशर होतं ना, आपण बोलतो म्हणजे काय करतो, त्या वोकल कॉर्ड्सवर आपण प्रेशर देत असतो. काय देत असतो? पार्टिकल्स प्रेशर. आपण कधी जर खूप मोठ्याने बोललो, खूप मोठ्याने खूप वेळ बोलत राहिलो तर आपला घसा दुखतो, बरोबर? एखाद्या वेळेला खूप मोठे ओरडलो. हा, मग त्याच्यामुळे काय होतं, वोकल कॉर्ड्स आपले हार्म होऊ शकतात. म्हणून खूप मोठ्याने जोरजोरात बोलायचं नाही, जेणेकरून आपले वोकल कॉर्ड्स काय होऊ शकतात, डॅमेज होऊ शकतात आणि बोलताना आपल्याला प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यासाठी खूप जोरात ओरडायचंही नाही. ओके, विदाउट एनी रिझन जोरामध्ये ओरडायचं नाही. या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे. ओके, आणि आपला घसा पण खराब होऊ शकतो. घसा खराब होण्याची शक्यता आहे. बरोबर. कुठला पार्ट आहे घशामध्ये ज्यामुळे आवाज येतो? लॅरिंग्स. कुठून येतो? हा जो पार्ट आहे त्याला बोलतात लॅरिंग्स. ओके, लॅरिंग्स मॅम. येस. त्याला मराठीत बोलतात स्वरयंत्र. ओके, त्याला मराठीत काय बोलतात? स्वरयंत्र. लॅरिंग्स म्हणजे स्वरयंत्र, आवाज. आणि रेझोनन्स म्हणजे काय? अनुनाद. म्हणजेच काय करतो आपण, जेव्हा बोलतो तेव्हा आपला आवाज काय होत असतो? ऍम्प्लिफाय होत असतो. ऍम्प्लिफाय म्हणजे वाढत असतो आणि चेंज म्हणजे मॉडिफाय होत असतो. ओके, कशामुळे? आपला शेप ऑफ माउथ ऍम्प्लिफाय आणि मॉडिफाय कशामुळे होतो? आपला जो तोंडाचा आकार आहे त्यामध्ये नसल कॅव्हिटी. काय आहे? नसल कॅव्हिटी. आणि आपण जे बोलतो ते कशामुळे? व्हायब्रेशन्स. वेगवेगळ्या प्रकारचे आपण व्हायब्रेशन्स, तुम्हाला मगाशी सांगितलं, आपल्याला वेगवेगळ्या अक्षर उच्चारायचं असेल तर आपण काय करतो? वेगवेगळ्या प्रकारचे शेप बनवतो ना. आपल्याला च बोलायचं असेल तर आपण जीभ वेगळ्या ठिकाणी लावतो. क बोलायचं असेल, बरोबर? म्हणजे प्रोनाउन्सिएशन करण्यासाठी आपण वेगवेगळे आवाज काढू शकतो. येस येस, वेगवेगळे अलंकार. आपण जिभतीकडे आपला आवाज निघेल. हा, येस. त्यानंतर लाऊडस्पीकर. आपण आपल्या जिभेला वळण दिले तरच आपला आवाज निघू शकतो. येस. त्यानुसार ती जीभ त्यानंतर लास्टला आपण काय बघितलं तर लाऊडस्पीकर. लाऊडस्पीकर काय करतो? आवाज तर मोठा येतो आणि त्याच्यामध्ये मेन पार्ट काय असतो? इलेक्ट्रोमॅग्नेट. कुठली एनर्जी कन्वर्ट करतो? इलेक्ट्रोमॅग्नेट. इलेक्ट्रिकल एनर्जी कन्वर्ट इनटू साऊंड एनर्जी. ओके, हा जो त्याचा शेप आहे, कसा शेप असतो? कोणासारखा शेप आहे ना हा. साऊंडचा, लाऊडस्पीकरचा हा जो शेप आहे तो कोणासारखा शेप असतो. आणि ही जाळीसारखा जो पार्ट असतो एकदम पातळ, त्याला काय बोलणार तुम्ही? डायफ्राम. काय बोलणार? डायफ्राम. त्याला मराठीत काय बोलतात? त्याला मराठीत बोलतात, मराठीत पण डायफ्राम. ओके, ओके मॅम. येस मॅम. आजचं तुम्हाला होमवर्क काय सांगितलंय मी? होमवर्क काय सांगितलंय? लास्टचं तुम्हाला काय लिहायचंय? इम्पॉर्टन्स ऑफ साऊंड इन अवर डेली लाईफ. फक्त हे 3च लिहायचे, जास्त काही लिहायचं नाही कारण तुमचा उद्या पेपर आहे. त्यामुळे काय लिहायचंय? मॅम हे आमच्या ग्रुपवर पाठवून द्या. ओके, हा जो 3 आहेत ते इम्पॉर्टन्स ऑफ
साऊंड इन डेली लाईफ. हे 3च लिहायचे. कशासाठी साऊंड वापरतो? कम्युनिकेशनसाठी, एंटरटेनमेंट म्हणजे मनोरंजनासाठी आणि आपल्या सेफ्टीसाठी आणि अवेअरनेस. ओके, जागरूकता. 3 पॉइंट क्लिअर झाले सगळ्यांना? कुठे कुठे आपण Yes, वापरतो? Yes, ma'am. ओके, ठीक आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला पेपरसाठी. थँक्यू मॅम. चांगला पेपर, Thank you, ma'am. शांतपणे पेपर लिहा. ओके, कोणतीही घाई Thank you, ma'am. ओके मॅम. Okay, ma'am. येस. Bye, ma'am. Bye, ma'am. Bye, बाय ma'am. Bye, ma'am. बाय मॅम. बाय. Bye, ma'am. ऑल द night, बेस्ट ma'am. सगळ्यांना. थँक्यू मॅम. Good night, बाय. ma'am. बाय.